अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वतःला बदलायचे 10 गोष्टी, त्याचबरोबर आपल्याला बदलण्याचे काय फायदे आहेत आणि कोणत्या ठिकाणी शांत राहण्याने आपल्याला काय फायदे होतात याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आजच्या जमान्यामध्ये बघा सगळीकडे गोंगाट, धावपळ, धकाधक, त्यामुळे बघा मनामध्ये तणाव निर्माण होणे स्वाभाविकच आहे. अशा परिस्थितीत बघा जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर ते तुमच्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी देखील कमी करत असते. यामुळे तुमचे मन नेहमी शांत होते, रागावरती नियंत्रण राहते आणि तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सची पातळी देखील कमी होत असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी शांत राहायला पाहिजे आणि कोणत्या प्रसंगी बोलायला पाहिजे. त्याचबरोबर शांत राहून आपल्यामध्ये कोणता बदल होऊ शकतो हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा मित्रांनो, एकदा संध्याकाळची वेळ येते. गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलवतात आणि म्हणतात की उद्या सकाळी सर्वांनी नदीमध्ये स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर राहावे. प्रत्येकाला बघा प्रश्न पडतो की आपण काही चूक तर केली नाही ना. पण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येकजण योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीमध्ये स्नान करून सर्वजण गुरूंकडे परत येतात. त्यावेळेस गुरु म्हणतात, आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे. तर ते म्हणतात की या 10 प्रसंगी तुम्ही जर शांत झालात म्हणजे शांत राहिलात तर तुम्हाला जे हवे आहे ते सुद्धा मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये बघा चमत्कारिक बदल जे आहेत ते घडायला सुरुवात होईल. जास्त बोलणे किंवा गप्प बसणे ही चांगली गोष्ट नाही. अतिपाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करतात. बघा तसेच बघा विनाकारण बोलण्यानेही खूप त्रास होत असतो, खूप नुकसान होते. गुरु म्हणतात की बघा हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावे आणि तथ्य असल्याशिवाय बोलू नये. गुरु म्हणाले, तुमच्या बोलण्यामध्ये जर काही तथ्य नसेल तर गप्प बसलेलेच चांगले. शांत बसल्याने बघा मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात आणि यामुळे ज्ञान देखील वाढते. बोलणे तेव्हाच योग्य असते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टींची पूर्ण माहिती असते. तुम्ही काहीही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोललात तर तिथे तुमची खिल्लीही उडवली जाऊ शकते. तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बघा बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच, पण लोकांचा तुमच्यावरील विश्वाससुद्धा उडून जाईल. म्हणून अशा ठिकाणी शांत राहा जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे सुद्धा कळत नाही. बघा बऱ्याच वेळा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात. काय बोलावे हेच कळत नाही, पण तरीही ते बोलत असतात आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टासुद्धा करत असतात. तुम्हाला बघा त्याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय, त्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय तिथे बोलू नये. त्यामुळे तिथे गप्प राहण्यातच शहाणपणा असतो. बघा गुरु म्हणाले, दुसरा प्रसंग जिथे मौन राहावे. तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्यांना बघा शब्दांनी दुखवू नका. त्यामुळे तिथे शांत बसण्याचा प्रयत्न करा. दुर्बल व्यक्तींबद्दल काहीही तुम्ही बोलू नका. तुम्ही महान होऊ शकत नाही. बघा कमकुवत व्यक्तीला साथ देण्यामध्ये तुम्ही महान व्हाल. तर अनेक वेळा बघा असे घडत असते की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींबद्दल वाईट बोलत राहतात. समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे, तो तुला काही बोलणार नाही, पण नेहमी तुम्ही त्याच्या डोळ्यात खुपत राहाल. हे शक्य आहे की तो उद्या देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाऊ शकतो. जेव्हा तो तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल तेव्हा तो नक्कीच त्याची जी परतफेड आहे ते करणार. त्यामुळे एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही. जर बघा तुम्हाला महान व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला शिकलं पाहिजे आणि बघा त्याचवेळी मोठ्या लोकांचाही आदर करायला हवा. लोकांना असे वाटते की जर ते बघा उद्धटपणे बोलले तर मग बघा की तुम्ही समोरच्या व्यक्तीला कितीही खाली आणण्याचा प्रयत्न केला तर ते मोठे होतील. तरीसुद्धा बघा ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही बघा मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेत पडत राहाल. गुरु बघा पुढे म्हणाले, म्हणून शिष्यानो, जेव्हा बोलता ना तेव्हा तुम्ही आदराने बोलण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल. बोलताना भाऊ, ताई, काका, मित्रा असे शब्द वापरण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेमध्ये एक समजदार व्यक्ती व्हाल. गुरु पुढे म्हणाले, तिसरा प्रसंग बघा जिथे व्यक्तीने गप्प राहणे चांगले असते.
जेव्हा तुमच्या जवळची किंवा तुमची खास व्यक्ती तुमच्यावरती रागावते किंवा तुमचा अपमान करत असते तेव्हा तुम्ही गप्प राहा, जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा. जर बघा तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप्प राहा आणि योग्य वेळेची बघा तुम्ही वाट पहा. तो बघा स्वतः तुमची माफी मागेल जेव्हा त्याला त्याची चुकी कळेल. गुरु पुढे म्हणतात की जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावरती रागावला असेल आणि बघा त्यावेळी तुम्ही शांत असाल तर ते आदराचे लक्षण आहे. यावेळी बघा कोणीही लहान किंवा कोणीही मोठा नसतो. जर बघा तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही बघा कोणाचाही अनादर न करता तेथून लगेच निघून जाऊ शकता. गप्प किंवा मग गप्प देखील राहू शकता. राग बघा व्यक्त केल्याने आपले नाते जे आहे तर ते बिघडू शकते. नेहमी रागावल्याने राग करणाऱ्या व्यक्तींचेच नुकसान होत असते. गुरु पुढे सांगतात की एकदा बघा एक साप जो आहे तो जंगलातून पळून एका राजाच्या घरी पोहोचला. लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करीत होते. तेव्हा तो साप खूप संतापतो आणि स्वतः घरात पडलेल्या एका तलवारीला गुंडाळण्यास सुरुवात करतो. त्यामुळे हळूहळू त्याचे संपूर्ण शरीर जे आहे तर ते कापले जाते. त्याचप्रमाणे बघा आपला राग ही तलवारीप्रमाणेच आपल्या शरीराला कापत राहतो. रागाचा शेवट बघा ध्यानाने होतो. जर तुम्ही दररोज ध्यानाला बसलात तर तुमचा राग बघा तुमच्या नियंत्रणामध्ये राहील. पुढे गुरु म्हणतात की हाच मार्ग आहे, तुला दररोज ध्यानाचा सराव कर. यामुळे राग वाढवणारे शरीरातील सर्व हार्मोन्स तुमच्या नियंत्रणामध्ये राहतील, ज्यामुळे शरीर सहज रागावरती नियंत्रण ठेवेल. पण एक असाही मार्ग असतो की जिथे बघा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा की माझा राग योग्य आहे की नाही, तिथे बोलायचं आहे की नाही. जेव्हा तुम्ही बघा स्वतः याचे आकलन करू शकाल तेव्हा बघा तुम्हाला कळेल की आपल्याला राग यायला हवा की नाही. तरी बघा तुम्हाला जर राग येत असेल तर तिथून तुम्ही दूर निघून जाण्याचा प्रयत्न करा. तिथून तुम्ही निघूनच जा. त्यामुळे काय होईल की तुमचे मन शांत होईल. गुरु पुढे म्हणाले, चौथा प्रसंग बघा, ज्या ठिकाणी माणसाने अत्यंत हुशारीने वागले पाहिजे, जिथे तुम्ही गप्प बसले पाहिजे, जिथे तुमचा त्या बघा मुद्द्याशी काहीही संबंध नाही. जर तुमचा बघा कोणत्याही समस्येशी संबंध नसेल तर तिथे तुम्ही गप्प बसणे आवश्यक आहे. तुम्ही विनाकारण एखाद्या बघा दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोललात तर समोरच्याचा बघा तुमच्यावरती विश्वासच राहणार नाही. यात फक्त आणि फक्त बघा तुमचंच नुकसान आहे. दोन लोकांच्या वादामध्ये तुम्ही अडकू नका. जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांचा वाद मिटवण्यासाठी बोलावत असेल तरच तिथे तुम्ही जा. जोपर्यंत बघा ती व्यक्ती तुम्हाला बोलावत नाही तोपर्यंत एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा वादामध्ये हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ कधीही करू नये. पुढे गुरु सांगतात की 10 प्रसंगांपैकी 5वा प्रसंग, जिथे माणसाने बघा अत्यंत हुशारीने मौन पाळले पाहिजे. तुमच्या बोलण्याने कोणाचेही नुकसान होऊ नये. जर तुमचे शब्द बघा इतर व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या किंवा मित्रांच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील तर तुम्ही शांत राहावे. एखाद्याच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल वाईट बोलल्याने तुम्ही सुद्धा वाईट होऊन जाल, जे बघा सहज सुद्धा नष्ट होऊ शकतं. ते शब्दाने मोठे करू नका. ओरडून न बोलता कधीही शांत राहून बोलण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही बघा ओरडल्याशिवाय काहीही बोलू शकत नसाल तर मग तुमच्यासाठी गप्प राहणेच हिताचे ठरेल. जास्त बोलण्याने बघा नेहमी बऱ्याचशा गोष्टी बिघडत असतात. कधी कधी खूप मोठ्याने बोलल्यामुळे सुद्धा नाती तुटतात. त्यामुळे बघा आवाजामध्ये गोडवा आणा. तुमच्या शब्दांनी तुमच्या मित्रांचे नुकसान होऊ नये. कधी कधी बघा आपण आपल्या मित्रांसोबत चेष्टा करत असतो तेव्हा आपल्या बोलण्याने कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. विनोद बघा नेहमी अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जिथे कोणी शब्दांनी दुखावला जातो ना तिथे तुम्ही गप्प बसा. जास्त बोलल्याने नेहमीच तुमचं नुकसान होतं. एखाद्याच्या बोलण्याने दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये. गुरु म्हणतात की 6वा प्रसंग बघा, जिथे मौन पाळलं पाहिजे. जेव्हा कोणी कोणाचे वाईट करत असेल, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही गप्प बसून ऐकून घ्या. आपले मत त्या ठिकाणी तुम्ही व्यक्त करू नका. कारण जो आज तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तींबद्दल वाईट बोलतो तो उद्या तुमच्याबद्दल सुद्धा वाईट बोलू शकतो. तुम्ही काही बोललात तर तो माणूस त्याचं तोंड बंद करेल आणि हुशारीने काम करेल. विनाकारण बघा बोलणे, कोणाबद्दल बोलणे जे आहे तर ते चुकीचं आहे. कधी बघा अशा ठिकाणी तोंड न उघडण्यामध्येच शहाणपणा असतो. पुढे गुरु म्हणतात की 7वा असा प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगले पाहिजे. जेव्हा बघा कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्न देखील करत नाही, तो तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत सुद्धा नाही. त्यामुळे अशा व्यक्तींसमोर तुम्ही संपूर्णपणे शांत बसावा. गप्प बसण्याचा प्रयत्न करा. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले विचार तुम्हाला जर आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.